मी संभाजीनगरमधून आलेलो आहे. माझ्या घरच्यांची हमेशा तब्येत बिघडत राहायची. त्यांना सोनोग्राफीमध्ये 18 mm आणि 6 mm, 5 mm आणि 4 mm असे 4 खडे दाखवले होते. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं. तिथं 3 ते 4 डॉक्टरांना दाखवलं, हेच सांगितलं ऑपरेशन. मला संभाजीनगरमध्येच माहिती पडलं इथं बनवसमध्ये डॉक्टर आहे. हे डॉक्टरांनी हे होमिओपॅथिक औषध दिले आणि 3 महिन्याच्या ट्रीटमेंटच्या नंतर माझे हे रिपोर्ट आता समोर ठेवलेले आहे. 4ही खडे विरघळलेले आहे. 18.2 mm ते 6.1 असा झालेला आहे. आता फक्त 2 राहिलेले ते किडनीच्या बाहेर आहे. 4 पैकी 2 रिपोर्ट दाखवतो. हा आपला रिपोर्ट आहे. हां, त्याच्यामध्ये जवळपास 4 खडे होते. राईट साईडला 18.2 mm बाय 6.1 mm, दुसरा 5.8 mm, तिसरा 4.3 mm हे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला 4.9 mm असे 4 खडे होते. तुम्ही संभाजीनगरला वगैरे दाखवलं, ऑपरेशनचा सल्ला सांगितला, पण आमचे डॉक्टर मित्र आहेत त्यांनी तुम्हाला रेफरन्स दिला माझा. तर तुम्ही इथं बनवसला आलात आणि होमिओपॅथिक इलाज 3 महिन्याचा घेतल्याच्या नंतर 18.2 बाय 6.1 mmचा खडा टोटली डिझॉल्व झाला आहे, बरोबर, राईट साईडचा. आणि दुसरा पण 4.3चा पण क्लिअर झाला आहे. आणि तिसरा खडा जे 5.8चा होता तो 5 mm पर्यंत आला आहे राईट साईडला. आणि लेफ्ट साईडला जो 4.9 होता ते 9 mm पर्यंत आहे. म्हणजे आता 2च राहिलेत. पूर्वी 4 खडे होते, आता 2च राहिले. हां, तुम्ही इथून किती समाधानी आहेत? मला म्हणजे लय भरपूर समाधान झाले ना, त्यामुळे आलो ना चौथ्यांदा. पहिले काय ऑपरेशन झालं होतं पेशंटचं? 2022ला झालं. किती आला होता खर्च? 14 ते 15 हजार आला. बरं, इथं बिना ऑपरेशनचं कमी झालेलं आहे. तुम्ही पेशंटला काय सल्ला द्याल? पेशंटला हेच पाणी प्यायचं आणि वेळेवर औषध घ्यायचं. म्हणजे तुम्हाला विश्वास आला इथं होमिओपॅथिक इलाजाने बिना ऑपरेशनचा होऊ शकतो. आपला मोठा खडा 18.2 बाय 6.1 mmचा खडा डिझॉल्व झाला टोटली आणि दुसरा पण 4.3चा पण डिझॉल्व झाला. तुम्ही समाधानी आहेत? समाधान आहे ना. ओके, धन्यवाद.